39 24 चेंडू 39 ची गरज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं प्लीज निनाद तारेकर आणि लाचन गावण 12 संघ आणि भिंगारी संघ वेळेवर उपस्थित झाल्याबद्दल सिद्धिविनायक भिंगारी संघाचे करूया सहर्ष स्वागत भिंगारी विपक्ष पारगाव ट्रांबे विपक्ष बेलवली असे 4 पोटी पेक्षा सांगणे आणि कल्याण मोका साहेबांचे आगमन बघा दर कोणाला वाढदिवसासाठी केक हवा असेल तर विपुल मात्रेशी संपर्क साधा द केक शॉप जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि अप्रतिम असा केक चव पण जबरदस्त आणि मंगेश बघा जरा गुणलेखक अतिशय जबरदस्त आहे आमचा लक्ष्मण वाघमारे आज मात्र सुट्टी नाही पण सुट्टी घेतली आणि बघा इथं मात्र बॅनर पाहतो आहे दमदार कामगिरी आहे मानगाव रिटर्न पुन्हा एकदा गोरेगावला तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये राजकुमार जितेकरने एक ट्रॉफी मारली 40 प्लस मध्ये काय चेहऱ्यावर स्मित असते आणि जावय ओल्या गावातील आता जावय आणि मेवणे यांच्यामध्ये सामना चालू आहे पाहूया हमसे विराट कोहली फैन विघ्नेश पालित जागमन नंबर जर्सी नंबर 8 और इसके सामने कुणाल मोकल और बेहतरीन बल्लेबाज के रूप में है काफी फॉर्म में टच बल्लेबाज पीपीएल से वो है प्रीतम दलवी हम यानी कि कहा जाए थे मावली प्रसाद लाइव काफी बढ़िया लाइव इस वक्त आनंद ले रहे हैं हमारे चंद्रका दादा पोपेटा उनकी लाइव है शिकापुर की और हमारे भाई गायकवाड़ जो काफी नामचीन है इस लाइव के दावेदार और प्रकाश ठाकुर सर का हमने दुतुम से बुलाया है कमेंट्री करने के लिए पारगांव के मैदान के इधर और बारिश में भी आए थे अभी बारिश नहीं है अभी तो सन्नाटा छाया हुआ है भाई आरामी बल्लेबाज की जोड़ी मैदान के अंदर 4 ओवर में निकालने हैं टारगेट सेट करना है एकोणचाळीस धावांचं टार्गेट गोलंदाज आपण पाहतोय व्यक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी शक्ती दापोलकर म्हटलं की जगदीश दापोलकर एक दमदार यष्टीरक्षक आणि त्याचा भाऊ उदय दापोलकर हरेश दापोलकर ओके गेम इज ऑन पहिला चेंडू पंच वडले स्वर मारा अतिरिक्त बोनस मका संक्रांत जवळ आली तिचा मात्र बोनस तिलगुल घ्या गोरगोड बोला बरोबर ना बबन दादा संघाची धावसंख्या सलामीचे फलंदाज आपण पाहतोय धनंजय आणि प्रसन्न पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल वा इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सुने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय जबरदस्त फेकी सागर गायकवाड दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय साची स्पोर्ट्स ओले विपक्ष जय हनुमान दापोली शक्ती पुन्हा एकदा खराब चेंडू जरा स्कोरर करणं चुकी झाली बाबुलकरचा दापोलकर घेतला त्याने क्षमा असावी सागर आय एम सॉरी अश्विन पाटील या संघामध्ये आहे दमदार खेळ पाहायला अश्विन पाटील सागर गायकवाड आहेत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात वळूया आपण मैदानाकडे जबरदस्त सामना चालू आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेत ते मात्र प्रसन्न जितेकर आतापर्यंत टायमिंग पाहिलं तर 2026 मिनिटं झालेले आहेत आणि 12 संघांना इथे प्राधान्य दिले सुंदर अशी कामगिरी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आहे तो मात्र श्रेयस जितेकर आलेत
39 टार्गेट आहे. ओवळे आणि दापोडे असा सामना चालू आहे. याच्यानंतर सामना असेल मच्छिंद्र मुकल, जरा संपर्क करा. तर पाहिजे पुन्हा एकदा वळू या मैदानाकडे. दमदार कामगिरी पाहायला मिळेल. धावा झाल्या 3 आणि गडीबाद झाला 1. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू थोडासा खाली राहिला. गुडनेस पांडू चेंडू पडल्यानंतर अपील मात्र जोरदार करतात पंचांकडे. निनाद तारेकर आणि लाचन गावण असे 2 पंच. क्वालिफाईड पंच षटकातील पुढचा चेंडू असेल साक्षी स्पोर्ट्स ओवले विपक्ष. आपण सामना पाहतोय तो मात्र जय हनुमान दापोडी. विशाल जितेकर विश्वजित मात्र ISPL मध्ये चांगली कामगिरी. इथे मात्र त्यांचा संघ खेळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषेकडे जाताना दिसतोय आणि आला हा चौकार. 19 बाईकचा मानकरी रायगडचा वंडर बॉय व्हाईस कॅप्टन म्हणून ज्याची निवड झाली आकाश तारेकर. हा सुद्धा ISPL मध्ये चांगली कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 1-7. 39 टार्गेट आहे. 7 झाल्यात आणि षटकातील चेंडू शेष असतील 2 चेंडू शेष. 2 चेंडू शेष या षटकातील पाहायला मिळतील. दमदार खेळ. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह बॅट टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू सीमा पार आला. हा अरंदा कार्पेट चौकार. संघाची धावसंख्या धबका लागतो लक्ष्मणजी वाघमारे 11 बरोबर आहे. 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. और इस वक्त बेलौली टीम का आगमन हो चुका है. चैलेंजर बेलौली कहते हैं हम आपका सर से स्वागत. या मंचावर या. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह अर्नो कार्पेट चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 1 गडी बाद. धापका धावा लागतात त्या मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 12 धावा. 12 धावा धापलगावर लागल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि धावांचं समीकरण असेल 39 टार्गेट असताना येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल ती मात्र लक्ष्मणजी वाघमारे 27 धावांची. बघा आमचे भाई गायकवाड दमदार कामगिरी. क्वालिटी क्लॅरिटी पर्सनॅलिटी अतिशय दमदार. माऊली प्रसाद इव्हेंटचे सर्व चंद्रकांतजी पोपेडा यांची लाईव्ह आपल्या भेटीला आली आणि या चंद्रकांतजी पोपेडा यांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त कामगिरी करणारे आमचे विनोदजी भोईर आणि पंकज पाटील वावंजे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि आमचे तालुका अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री समीर शेठ पाटील नेरे आणि रायगड 40+ मास्टरचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री संजय पाटील वास मानगर यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. यांचं सुद्धा आम्ही करतो सहर्ष स्वागत. आणि आमचे दमदार व्यक्तिमत्व ज्यांनी रायगड प्रीमियर लीगचे 2 वर्ष धुरा सांभाळली असे प्रवीण भाऊ पाटील वावंजे यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. अश्विन पाटील दमदार खेळाडू. विनीत स्वतः संघनायक विनीत पाटील आले. थोडासा क्षेत्रक्षणामध्ये बदल करतात अश्विन सुनील पाटील. एक दमदार खेळाडू. स्पीड अप करा प्लीज पंच. विनीतचा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर इथे मात्र धाव घेण्याची गती मनसुबा आणि चुरून धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या धबका लागतो ती मात्र आतापर्यंत 1 गडी बाद 13 हा क्रिकेटमध्ये लक्ष्मण अशिबाकडे मांडला जातो. पाहूया कशा प्रकारे पार होतोय. धन्यवाद. संध्याकाळी तुम्हाला दिले जातील परत. आयोजन कमिटी हे चेंडू आलेले आहेत मुलांनी आणून दिलेत. बाबू संध्याकाळी माझ्याकडनं घेऊन जा आठवणीत.
धन्यवाद, तुमचं सुंदर कार्य आहे. संध्याकाळी एकाच्या बदली 2-2 देईल तुम्हाला, पण आता आणून द्या. तर धावा करावं लागल्यात. 13 गडी बाद. पुढचा चेंडू या षटकात येईल. दमदार हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाही. श्रेष्ठ काहीतरी कानमंत्री देतो आहे की चेंडू कसे हाताळायचे. कमलाकर पाटील भरपूर मेहनत. चेंडू कसे हाताळायचे, कसं खेळायचं, खेळी मिळतं वातावरण कसं मात्र निवडायचं. आणि ज्या कृष्णाने श्रीमंतीमध्ये सुद्धा आपला माज दाखवला नाही आणि ज्या सुदाम्याने गरिबीमध्ये सुद्धा आपली साथ सोडली नाही, कृष्णा सुदाम्याचा यार जीवा भावाचा तो माहिती. पुन्हा एकदा रनअप थोडासा चुकलाय गोलंदाजाचा. विनीत गोलंदाज. धावांचा टार्गेट पाहायला मिळेल. 39 टार्गेट असताना स्कोर कार्ड स्कोर झाला आतापर्यंत धावा झाल्यात 13. अशी वागडा आहे. पाहूया. ते मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. विपुल पाटील डोंट वरी बी हॅपी. विपुल शेठ मात्र बघा, आमचे सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेतात. पारगा गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. स्कोर झाला आतापर्यंत 13 झाल्यात. 26 धावांची गरज. आणि हा चेंडू सीमा पार लॉंग ऑफ रिझन मध्ये आला. हा दमदार कार्पेट राईट चौकार. संघाची धावसंख्या 17 झाली. आता मात्र 14 चेंडू 14 चेंडू श्रेष्ठ 22 ची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम फक्त 40+ ला नसेल. बाकी यंग टॅलेंट साठी हा नियम लागू असेल, याची नोंद घ्या. संदीप चौहान हमारी तरफ देखते हुए मुड़ते हुए, काफी बढ़िया गेंदबाज है, उतनी अच्छी उसकी हस्ती है. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आरामदायक कार्पेट चेंडू घेऊन गेला. एकदा तो पुन्हा दुसऱ्या प्रयत्न सागर गायकवाड चेंडू पकड करेपर्यंत इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतोय का, आणि नाही, सुरक्षित आहेत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर झाला तो मात्र 18 झाल्यात. 18 धावा दाखल करावं लागल्यात. 39 टार्गेट आहे. दुसरं षटक प्रगतीपटावर विनीत पाटील. समर फलंदाज श्रेष्ठ नॉनस्टॅक गेला धनंजय. पुन्हा एकदा श्रेष्ठ साठी हा चेंडू मिडीकडे क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. फेकी मात्र चांगले होतोय. थोडासा ओरतो, त्याचा फायदा मात्र मिळतो जी हनुमान दापोली संघाला. स्कोर गार्ड स्कोर झाला 1 गडी बाद. दापोली संघ 2 षटक कंप्लीट झालीत आणि धावचौकावर धावा लागल्यात 20. आता मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज कंपल्सरी. 12 मध्ये बनवायचे 19. बेलोली संघाचं आगमन झालंय, भिंगारी संघाचं आगमन झालंय. पारगाव संघ इथलाच आहे आणि ट्रॉम्बे संघ भरपूर लांबून इथे खेळायला येणार आहे, त्यांचं सुद्धा करूया. तर नरेश पाटील माजी सरपंच बेलवली आले असाल तर तुम्हाला विनंती असेल की आपण समायोजन कक्षामध्ये स्थान बनवा आणि आमचे डावखुरे खेळाडू बालू पाटील आणि राजेश गायकर. चला प्लीज दादा, टाइमपास नको प्लीज. दादा निनाद तारेकर, सामना लवकर चालू करावा. अश्विन पाटील प्लीज जरा सहकार्य करा आयोजनाला, कारण आम्हाला 12 संघ खेळवायचे आहेत आणि उजेडामध्ये फायनल व्हायला पाहिजे, याची आयोजकांची विनंती आहे. अरे राजकुमार जितेकर काय पाहिजे ना, तुम्ही सांगितलं म्हणून लाईव्हला आता कुठे तुम्हाला पोपट दिसणार ना, टेन्शन घेऊ नका. काय करणार, ती शेले आहे ना. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय आर्यन आले.
आर्यनसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि पहिलाच इथे मात्र झेल दान केलाय तर मात्र अश्विनने रोहित घरत यांच्याकडनं आर्यन याला हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक रोहित घरत वरचवले. प्रयत्न मात्र चांगला केला होता अश्विन पाटीलने. दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड वर 39 टार्गेट असताना स्कोर झालाय 22. आता मात्र 11 चेंडू आणि गरज असेल 17 धावसंख्येचे. पुढचा चेंडू इथे बघा जबरदस्त गुडलेन्स फांडो चेंडू पडल्यानंतर थोडासा डोफ्यांपासून खाली राहणारा चेंडू फलंदाजाला मारण्यासाठी अशक्य जातोय. अजूनपर्यंत संधी आहे. 3 विकेट घ्या आणि 1000 रुपये पारितोषिक. तर कुणाल अरुण तारेकर यांच्याकडनं फलंदाज गोलंदाज मालिकावीर चषक दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही करतो स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत. तर आले असाल तर आपण मंचावर स्थानापन्न व्हा. ओम साई जनरेटरचे सर्वे सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू आर्यन हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक रोहित घरत वरचवले. क्षेत्रक्षण बदललाय. थोडा पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट वाईडिश मिड अप गली पॉइंट सजवलेलं क्षेत्रक्षण पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सागर गायकवाड चेंडूची पकड करतोय. संघाची धावसंख्या 39 टार्गेट असताना धावा लागले. आतापर्यंत स्कोर कार्ड स्कोर 23 धावा धापलकावर. सिच्युएशन आता रंगात आली मॅच. बघा प्रकाश ठाकूर साहेब जरा आराम करत आहेत. दमदार समाजक अभिजितेकर सुद्धा आहेत. भूषण निकम मच्छिंद्र मोकल मिलिंद पाटील सचिन पाटील विशाल तारेकर नितेश पाटील यांनी घेतलेली मेहनत. हो वेरी गुड डिलीवरी. नाव देखा ना ताव देखा सीधी गेंद गई दास्ताना में कीपर के. काफी बढ़िया बॉलिंग का परफॉर्मेंस देखने को मिल रहा है आर्यन की ओर से. यहाँ के टारगेट है 39 रन का 4 ओवर में. अभी तक तीसरी ओवर जारी है. इस ओवर की कुछ गेंदें शेष. ये भी डॉट गेंद यानी कि लगातार और यहाँ ओवर की हुई समाप्ति महंगे ओवर की समाप्ति. टीम का कुल मिला के स्कोर कार्ड के ऊपर 23. खाली 3 ही रन दिए. बढ़िया गेंदबाजी अफलातून गोलंदाजी. 3 धावा दिल्यात. काय कमबॅक करून दिलं. काय जबरदस्त षटक टाकले. 6 चेंडू असतात आणि फक्त 3 धावा. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 6 गेंदे 16 की दुरी. ठाकूर साहेब दोन्ही संघामध्ये टॉस होईल. पारगाव आणि कोहली. नाईक ऑप्टिक्स निखिल नाईक साहेबांना विनंती करते आपण याच्या मंचावर आणि टॉस साठी संपर्क करायचा आहे. कोहली टीमचा कर्णधार आणि पारगाव टीमचा कर्णधार या लवकर. सामना असेल 4 ओव्हरचा. तर कोहली संघाचा कॅप्टन पाठवा प्लीज आणि पारगाव संघाचा कॅप्टन. 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 16 धावांची गरज. यश पाटील. यश म्हटलं की माझ्या मुलाची आठवण झाली. 10वीला आहे. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात कशा प्रकारे कामगिरी होईल. या लवकर टॉस साठी कोहली संघाचा कर्णधार निखिल शेठ नाईक आपला कॅप्टन पाठवा आणि मुकेश शेठ नाईक आपला कॅप्टन पाठवा प्लीज. आमचे दमदार व्यक्तिमत्व नामदेव तारेकर यांचं आगमन यांचं करूया सहर्ष स्वागत. एक गरीब व्यक्तिमत्व आपण पाहतोय. भरपूर प्रचंड मेहनत. तर षटकातील पुढचा चेंडू असेल. चला कोहली संघाचा कॅप्टन आणि पारगाव संघाचा कॅप्टन विशाल भोईर आलेत. याच मैदानावर पहिली स्वप्नात बाईक घेऊन जाणारा हा खेळाडू बघा. चेहरा स्मित हास्य आणि सिरीज घेतली होती मागच्या हप्त्यामध्ये बरोबर ना. विशाल भोईर यांचं आगमन.
तस चला यापुढे सामना होईल तो कोळी वर्चेसा पारगाव या दोन संघांमध्ये. आदरणीय सन्मानशील प्रीतम दळवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायचे. यापुढीलचा सामना कोळी वर्चेस पारगाव या साईडला उभे मध्ये उभे राहा. चार चेंडूचा खेळ वाक्य छापा. खूप अभिनंदन. काय घेणार पेंडिंग ना. ठीक आहे आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. इथे मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि फलंदाज सुरक्षित असेल. आता मात्र धावा आणि चेंडूचं समीकरण पाहायला मिळतं. 39 टार्गेट असताना स्कोर कार्ड स्कोर झालाय. 3 चेंडू 13ची गरज कंपल्सरी. 3 चेंडू अश्विन पाटील 13 धावांची गरज. 2 षटकार आणि 1 धावेची गरज. बघा प्रचंड मेहनत. निनाद तारेकर, सचिन पाटील सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत. कोणाचं एखाद्याचं नाव घेत नाही मी. दमदार कामगिरी आणि आम्हाला रुचकर भोजन दिलंय हरीश परशुराम केदारे आणि छोट्याचे मालक. दमदार कामगिरी. षटकार दीपूचा चेंडू वा पुन्हा त्या श्रेयससाठी हा चेंडू पडला होता आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण असेल. चेंडू असतील 2 आणि गरज असेल ती मात्र 11 धावांची म्हणजे 2 षटकार मारावे लागतील. पाहूया काय होणार काय घडणार. गोलंदाजी मात्र चांगली होते ओवले संघाची तर फलंदाजी मात्र दापोली संघ जर या सामन्यामध्ये पुढे सरसावायचं असेल तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. श्रेयससाठी हा चेंडू होता. इथं मात्र अंतिम चेंडू असेल. निर्णायक चेंडू या इनिंग मधला. दमदार कामगिरी. तर टस तर लगेच निर्णय सांगायचा आहे. विघ्नेश पाटील सामना संपत आलाय. पुन्हा एकदा तसेच या पारगाव गावातील माजी सरपंच कवी तारेकर साहेब यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं सुद्धा करूया आपण सरचे स्वागत. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र ज्याने जबरदस्त कामगिरी केली तो मात्र ओवले संघाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स. तर समीर याला विनंती. समीर ना समीर ना चला या सामन्याचा सामन्यावर पुरस्कार तो आर्यन याला. अतिशय सुंदर अशी भेदक अशी गोलंदाजी ज्यांनी केली. संघाला खरं तर तारणार ठरला जाईल तर नक्कीच आर्यन. केवळ मात्र एका षटकामध्ये 6 चेंडूची फेकी केली गेली आणि 3 धावा दिल्या गेल्या आणि या सामन्याचा सामनावीर किताब दिला जातोय तो नक्कीच या ठिकाणी आर्यन याला. खूप खूप अभिनंदन आर्यन. ओवळे संघाचा एक स्फोटक असा गोलंदाज. खूप साऱ्या शुभेच्छा आर्यन. काय म्हणशील आजच्या या गोलंदाजीबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणशील 2 शब्द आर्यन. खरं तर नवीन मुलं आजकालची लाजतात. चला लवकर 4च मॅचेस झालेल्या स्पीडअप करा. आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. पारगाव संघ काय घेतलाय निर्णय आपला. चला
पारगाव संघ चला लवकरात लवकर निर्णय तुमच्या घरच्या मैदानात तुम्ही खेळताना अशा प्रकारचा उशीर करणं म्हणजे स्पर्धेला विलंब होतोय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी विनंती असेल सोन्या गायकवाड यांना की आपण एक मॅच साठी जरा आपण अंपायरची जर भूमिका पार पाडली तर खूप बरं होईल. आयोजकांच्या वतीने सचिन पाटील साहेबांच्या वतीने विनंती आहे सोन्या गायकवाड साहेब प्लीज एक मॅच करता आपण या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये ही भूमिका पार पाडा विनंती असेल आपणास. चला घेऊन चलतोय मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय या पारगावच्या नगरीमध्ये या पारगावच्या मैदानामध्ये चाललेली अनंत शेठ दलवी उपसरपंच पारगाव गावच्या आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आपले या स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल अनंत शेठ मडवी साहेब दळवी साहेब यापुढील सामना पण पाहतोय तो पारगाव वर्चेस कोली या दोन संघांमध्ये प्रथम या ठिकाणी पारगाव संघाने नाणेफेकी जिंकत या ठिकाणी चला लवकर लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवली कोली संघाने. या ठिकाणी पारगाव संघाने नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले या ठिकाणी कोली संघाला. खरं तर या स्पर्धेचं आयोजन आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सन्मान्य श्री भूषणजी निकम, आदरणीय सन्मान्य श्री मच्छिंद्रजी मोकल, आदरणीय सन्मान्य श्री सचिनजी पाटील, आदरणीय सन्मान्य श्री मिलिंदजी पाटील, आदरणीय सन्मान्य श्री नितेशजी पाटील, आदरणीय सन्मान्य श्री निनाजी तारेकर आणि आदरणीय सन्मान्य श्री अभिजित जितेकर या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन नेत्रदीपक असं आयोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळते. मोठी स्पर्धा या ठिकाणी आज एक दिवसीय स्पर्धा आहे. जय हनुमान कौरा गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. त्याचबरोबर आदरणीय सन्मान श्री लक्ष्मणजी वाघमारे साहेब या सर्वांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे आणि स्पर्धेकरता अनेक जणांनी हातभार लावले. आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात, कोणी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, कोणी अन्नदान केलेले आहे. त्या सर्वांचं मनापासून आभार. देणगीदारांची नावे नक्कीच आम्ही पुढे जसा वेळ मिळेल तशी वाचू. चला सलामीची जोडी पाठवा. कोली संघ खूप उशीर करताय तुम्ही प्लीज. खरं सलामीची जोडी लगेच मैदानात यायला पाहिजे. नक्कीच चला सलामीची जोडी पाठवा. चला आयोजक वारंवार तुम्हाला सांगतायत की सलामीची जोडी मैदानात पाठवा लवकरात लवकर. उशीर का होतोय? खरं तर 12 संघ आज खेळणार आहेत आणि खरं या सूर्यदेवाच्या साक्षीनेच आपल्याला सामने संपवायचे आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही उशीर लावलात, विलंब केलात तर मग काळोखामध्ये सामने खेळले जातील, षटकही कमी केली जातील आणि शेवटचे सामने जर बघितले तर फायनल सामने कमसे कम 3 षटकांचे तरी खेळवले जायला पाहिजेत. पण अशा प्रकारचा सातत्याने उशीर केला जातो फलंदाज पाठवण्या आणि त्याच्यामुळे मात्र स्पर्धेची षटकं ओव्हर्स कमी केल्या जातात.
शेवटचा कॉल असेल जर जोडी नाही गेली तर आयोजक सांगतात का पेनल्टी लावू. बघा सलामीची जोडी अजूनही तुम्ही पाठवत नाही. नसेल एखादा तर दुसरा पाठवा, नंतर पाठवा. चला चला सहकार्य करा प्रत्येकाने प्लीज. चला आणि पंच सचिन पटेल साहेब, लालचंद गावंड साहेब, तुम्ही टायमर लावा. आयोजक सांगते का टायमर लावा. 4 षटकं फेकायचे. 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकली जातील. 3 षटकं जर 15 मिनिटं फेकली गेली नाहीत तर मग चौथ्या षटकाला एक फिल्डर मात्र आतमध्ये घेतला जाईल. ही नियमावली आहे आणि ती नियमावलीची अंमलबजावणी या ठिकाणी आयोजकाच्या वतीने केली जाईल. चला दोन्ही संघ आपण पाहतो या ठिकाणी कोल्ही वर्षस पारगाव, दोन्ही आजूबाजूचे शेजारील असे गाव आणि या दोन्ही गावांमध्ये चालली लढत भिडत क्रिकेटचा सामना. चला सुरुवात करूया क्रिकेटचा. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या. ती एक पेनल्टी आहे बरं का. आयोजकांनी सांगितलं 12वा खेळाडू नसेल तर त्यांना त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पेनल्टी. स्ट्राईकला तो विशाल, नॉन स्ट्राईकला येतो समीर. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज विघ्नेश. पहिलाच चेंडू 10-12चा पाला स्टार्ट घेऊन दापोल एंडकडे मारा करेल नक्कीच विघ्नेश अर्थातच गणपती बाप्पा. हा विघ्न दूर करेल का? जास्तीत जास्त विकेट हा विघ्नेश आपल्या संघासाठी अर्थात पारगाव संघासाठी मिळेल का? पहिलाच चेंडू खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र स्वतः फॉलो त्यामध्ये कलेक्ट करते. वेग, लाईन आणि लेंथ अचूक कसे पाहायला मिळाले या गोलांच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी जाते निर्धाव. पहिले षटक असेल हे पॉवर प्लेचं षटक असेल. 38 सर्कलमध्ये आपण जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक पाहतोय. एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या जवळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. जवळ खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचाला मात्र स्थिर चेंडू मात्र जातो ट्रॅव्हल करते एस्टेरच्या ग्लोव्ज मध्ये. हाही चेंडू मात्र जातो निर्धाव. पहिला चेंडू आपण पाहिता खोलवर टप्प्यामध्ये यॉर्करमध्ये टाकलेला चेंडू आणि दुसरा चेंडू मात्र ऑफ स्टंप पासून थोडासा फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी मात्र यशस्वी ठरते गोलंदाज विघ्नेश. जवळजवळ 15 पाऊलचा स्टार्ट घेऊन डेपोल एंडकडे मारा करताना हा गोलंदाज. खरं तर हा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये किंवा स्ट्रेट माराचा फटका होता. क्रॉस द लाईन करून स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा आपण जर बघितला तर क्षेत्र मात्र पूर्ण खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. हाही चेंडू मात्र लगातार 3 चेंडू हुकण्याचं काम करतोय लगेच या ठिकाणी फलंदाज विशाल. हा मात्र आता या ठिकाणी यशस्वीरित्या फटका टोळलेला. परफेक्ट टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा चेंडूचा चौकार. खरं तर पहिले 3 चेंडू मध्ये चाचपडत होता हाच फलंदाज विशाल. सूर गवसत नव्हता. पहिला चेंडू यॉर्कर मध्ये बघितला पण दुसरा चेंडू मात्र गुडलीच पंचचा ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू. तिसरा चेंडू मात्र डॉट टाकला गेला आणि आता चौथ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार ठोकतोय. संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय विशाल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आपण पाहतोय विघ्नेशच्या कोठ्यातील. संत वातावरण मध्ये आता खेळ चालू आहे. अप्रतिम क्लासिकल दर्जाचा फटका. चेंडूला दिशा देण्याचं काम केला. चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या डीप क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलेला बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. खरं तर कधी कधी डोकेलिटेने काम करायचं असतं. जितका वेगवान गोलंदाज असतो तितकाच मोठा कडा प्रहार करायची गरजही नसते. खरं तर अशा वेळी त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त दिशा देण्याचं काम करायचं आहे तुम्हाला. फक्त चेंडूला मात्र कट करायचा आणि तो नक्कीच चेंडू त्याच वेगाने मात्र गॅप मधून जर गेला तर चेंडू मात्र सीमारेषा पार जातो. शेवटचा चेंडू मात्र जातो या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि अशा तऱ्हेने 1 धाव मिळते. एका धावेने संघ मात्र पोहोचतोय बिनबाद 9च्या घरात. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होते. पंच लालचंद गावंड साहेबांच्या माध्यमातून इशारा येतोय. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकांचे सामने आपण पाहतो या ठिकाणी. आजच्या दिवसातील 52 धावांचा उच्चांक आहे आणि निच्चांक आहे तो 46 धावांचा.
आणखीन बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. अनेक चुरस सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. मैदानामध्ये शेकडोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते पाहत आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून सुकापूरची लाईव्ह दर्जेदार प्रक्षेपण. आदरणीय सन्मान्य श्री चंद्रकांत दादा पोपेटा आमचे मित्र, जेव्हा ज्या सुकापूरमध्ये मॅचेस असतात त्या मॅचेसमध्ये आम्ही नेहमी असतो. पाचीच्या पाची दिवस त्या ठिकाणी समालोचन असतो. गोलच्या मार्कवर कुणाल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कुणाल गोलच्या मार्कवर. फुटा चेंडू लंकापच्या क्षेत्रामध्ये मारला. झेल होते का पाहायचा. चांगला प्रयत्न केला गेला, अप्रतिम प्रयत्न. नक्कीच या क्षेत्राशी टाळ्या झाल्या, लेकिन झेल मात्र भूमीला दान झाला. त्याचा फायदा मात्र नक्कीच या ठिकाणी कोहली संघाला झाला. 2 धावेची भर पडते या ठिकाणी. खरं तर स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्रामध्ये हा क्षेत्ररक्षक उभा होता, अर्थातच विघ्नेश. चांगला प्रयत्न केला, चेंडू मात्र हातामध्ये राहिला नाही आणि चेंडू मात्र भूमीला दान झाला. अर्थातच झेल सुटला गेला. चांगला प्रयत्न या ठिकाणी केले गेले. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल का पायचा मोठा फटका, वीज कडाडा तसा आवाज झाला. चेंडू केला लंगपच्या डोक्यावरून 7 धावांसाठी आलेला षटकार. धावसंख्या आकार घेते या ठिकाणी. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 17 धावसंख्या. विघ्नेश याने पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर सुंदर अशी गोलंदाजी केली. विकेट मिळवताना 9 धावा दिल्या आणि दुसरा षटक या ठिकाणी चालले कुणालचा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका पाहायला मिळाला, अर्थात षटकार पाहायला मिळाला. एक लाजवाब फटका विशालच्या माध्यमातून. आणि खेळायचा प्रयत्न या ठिकाणी बघूया, झेल होतोय का. अप्रतिम असा झेल माघारी परतावा लागेल या ठिकाणी विशालला. विशालची खेळी संपुष्टात. मोठा मासा मात्र या ठिकाणी गळायला लागले ते कुणालच्या. बॅक टू पॅव्हलियन विशाल. नक्कीच या ठिकाणी परगाव संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करण याने हा झेल घेतलाय. कुठल्या प्रकारची चुकी त्याची या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. आणि विन द कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जातं. अनेक ठिकाणी पाहतो आपण चांगले झेल घेतात तर काही ठिकाणी साधे सोपेही झेल सोडले जातात. आणि त्या झेल सोडल्यानंतर मग कधी कधी एखादा फलंदाजाला जीवनदान मिळालं तर तो फलंदाज मात्र आक्रमक होतो आणि चांगली खेळी करून मात्र घशातनं सामना घेऊन जातो. अशा प्रकारचे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र पहिला विकेट पडतोय तो नक्कीच कोहली संघाचा. 1 बाद धावसंख्या 17. नक्कीच हरीश परशुराम केदारी साहेबांचं म्हणावं आभार साहेब. अतिशय लाजवाब अशी बिर्याणी तुम्ही बनवलीत. स्वादिष्ट, चविष्ट, रुचकर. अगदी पोट भरून आम्ही जेवलो. आम्हीच नाही तर सर्वजण जेवले. सर्वांनी त्या लगेच भोजनाचा आस्वाद घेतला. नवीन फलंदाज मैदान आपण पाहतोय मुकेश नाईक. 1 डाऊनचा प्लेअर या ठिकाणी पाहतोय. 7-8 पॉईंटचा स्टार्ट घेऊन पुन्हा दोनच्या मार्कवर कुणाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. झेल हवेमध्ये. झेल होते का पाहायचा या ठिकाणी. दुसरा बॅक टू बॅक सफलता मिळते या ठिकाणी. ऑस्ट्रेलियन घेऊन परतताना मुकेश नाईक बॅक टू द पॅव्हलियन. आणि खरंच या ठिकाणी याच्या अगोदर जो घेल घेतला होता तो करणनी घेतला होता. आणि आता ऋषभ नाईक तारेकर, ऋषभ तारेकर यांनी अतिशय सुंदर असा झेल घेतला. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते या ठिकाणी या गोलंदाजाला, अर्थातच कुणालला. हॅट्रिकच्या बोळ्यावर आहे. बघूया हॅट्रिक संपादित करतोय का हा गोलंदाज, अर्थातच कुणाल. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि कमलाकर पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. खूप चांगली साऊंड सिस्टीम आम्हाला या ठिकाणी त्यांची मिळाली. जेव्हा मॅचेस असतात तेव्हा कमलाकर पाटील साहेबांचा तेजस साऊंड सिस्टीम या ठिकाणी आम्हाला उपलब्ध असते. त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि धन्यवाद. युवराज पाटील पंचांकडनं गाळ घेताना युवराज. या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. हॅट्रिकच्या भोवळ्यावर गोलंदाज कुणाल आणि एक चांगले महान फलंदाज मात्र कुणालच्या गोलांच्या माध्यमातून माघारी परतलेत पॅव्हलियन बॉक्स मध्ये. हा प्रतिम सुंदर असा चेंडू गुडलन्स मध्ये टाकलेला चेंडू मात्र
फलंदाजाला मात्र हा चेंडू काही समजला नाही आणि चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षक ग्लोव्ज मध्ये. शेवटचा चेंडू असेल, अखेरचा चेंडू, अंतिम चेंडू, लास्ट चेंडू कुणालाच्या कोट्यातील. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, मात्र हा चेंडू अत्यंत धाव संख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 बाद 17. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिला गेला, एकही विकेट मिळवता आली नाही ती विघ्नेशाला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी कुणाल यांनी चांगली गोलंदाजी केली, 2 सफलता मिळवल्या, अर्थातच विशाल आणि मुकेश नाईक याच्या स्वरूपात, आणि 8 धावा दिल्या. खरं तर विशाल यांनी स्फोटक असा फलंदाजी या ठिकाणी केली, आक्रमक असा पवित्रा उचलला होता. 2 चौकार आणि 1 षटकारच्या सायाला खेळवता आणि त्याची खेळी मात्र थांबवण्यामध्ये यश मिळालं ते नक्कीच कुणाल याला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज विपुल म्हात्रे. पारगाव संघ आपल्या घरच्या मैदानात या ठिकाणी खेळताना नक्कीच या मैदानाचा पुरेपूर त्यांना माहिती आहे की कशा प्रकारची पीच आहे, कुठल्या प्रकारचा फलंदाज आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच मागच्या हप्त्याने रनरअप झाले होते हा पारगाव संघ. या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला, गॅप मध्ये मारलेला हा दर्जेदार फटका, चौकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर क्षेत्ररक्षक गॅप मध्ये मारलेला फटका. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या या ठिकाणी पाहतो आपण 21. दुसरं दशक पार करताना हा संघ अर्थातच कोहली संघ, युवराज पाटील आणि समीर ही जोडी अशी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि समीर याने मात्र पहिला चेंडू सामना केला आणि या चौकार ठोकतोय. तर हा सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. हा सामना जिंकणं यष्टीनं मात्र यष्टीनं चिटून बसलेला विघ्नेश यष्टीरक्षक प्रधान खेळाचा प्रयत्न या ठिकाणी. शॉट मिडविकेटच्या दिशेने मारलेला हा फटका या ठिकाणी, आणि चेंडू उचलतो फेकतोय तत्पूर्वी मात्र सहजरित्या दुसरी धाव ही कंप्लीट केली गेली. खरं तरी चपलता आहे, दोघांचा कॉल खूप महत्वाचा. कॉल मात्र एकमेकांनी तो कॅच केला आणि चांगली रन इन द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या या ठिकाणी 23. 2 बाद 23. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, चांगली फेकी गेली होती तत्पूर्वी मात्र नक्कीच बाईच्या सर्पामध्ये या ठिकाणी धाव मिळेल. धावसंख्या या ठिकाणी 2 बाद 24. वातावरण आपण या ठिकाणी पाहतो तर शांत वातावरण. जोपर्यंत चौकार षटकार ठोकले जात नाही तोपर्यंत मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या येत नाही. असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा तुम्ही कराल चमत्कार तेव्हाच तुम्हाला केला जाईल नमस्कार. जनता खूप हुशार आहे. हात मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, संपूर्ण ताकद या फटक्याला लावली होती बॅटचा आणि चेंडूचं मात्र या ठिकाणी मिलन झालं नाही. हा चेंडू होता निर्धाव. आता मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतं या ठिकाणी गोलच्या माध्यमातून. अर्थात विपुल मात्र याच्या 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका या ठिकाणी, लंगाच्या क्षेत्रावरून मारलेला फटका, चेंडू जाते सीमारेषा पार. स्पर्श करताना रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा समाप्त होते. पंचांचा इशारा. शेवटचा एक मात्र षटक शिल्लक असेल. 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक बाकी. या 40+4 हॅलो 40+4 संघ खेळतील. त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण समाजाच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा
आपला यथोचित मान सन्मान आणि वय वर्ष चालू झाल्यानंतर आपण सुद्धा खेळ चालू ठेवला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपण सर्व 40+ खेळाडू यांना विनंती असेल की आपण यायचं येतात चौकार मारले जातात विकेट मिळवली जाते तेव्हा मात्र या ठिकाणी डीजे वाजवला जातो धावसंख्या या ठिकाणी आहे 30 शेवटचं षटक मंगेश भगत नो बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी नो बॉल म्हटलं की एक फ्री हिट बऱ्याच कालावधीनंतर कोणीतरी नो बॉल टाकलाय आणि नक्कीच याचा फायदा उचलला जाईल का कोहली फलंदाजाकडून एक जिम्मेदारी दिली होती एक नवोदित खेळाडू उदयोन्मुख खेळाडू या ठिकाणी पारगाव संघाचा या घरच्या मैदानात खेळताना एक संधी दिली गेली प्रत्येक जण संधीची वाट पाहत असतो आणि या संधीचा हा सोनं करतोय का हा पारगावचा खेळाडू अर्थातच मंगेश भगत फ्री हिट वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी एक अवांतर धाव अतिरिक्त धाव म्हणजे फ्री हिट अजूनही बाकी आहे फ्री हिट मात्र संपला गेले नाही अजूनही फ्री हिटची संधी या फलंदाजाला लगातार 2 चेंडू खराब टाकते पहिला चेंडू नो टाकला गेला दुसरा चेंडू वाईट टाकला गेला थोडस नक्कीच दडपण दिसते या गोलंदाजावर अजून 6 चेंडू फेकायचे फ्री हिट बाकी आहे धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 32 आई थोडं ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू मात्र गॅप मध्ये आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका डीप मधला क्षेत्रक्षेत्र मात्र धावून आलाय एक धाव मिळते एका धावेने संघ पुढे सरसावते धावसंख्या 33 2 बाद 33 मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीला आलेला नाश्टकचा बल्लेबाज समीर गायकवाड 6 या धावसंख्येवर खेळतोय तर युवराज पाटील हा एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय पहिला चेंडू चांगला चेंडू मिळाला त्या पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला संपूर्ण ताकद त्या फटक्याला लावली आणि षटकार मात्र ठोकला होता तो लंगनच्या क्षेत्राच्या वरून पुढचा चेंडू पुढचा चेंडू या ठिकाणी बघा झेल होतं का पाहायचा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन डीप क्षेत्रामध्ये जातोय 1 बाउंड चौकार धन्यवाद कमलाकपटे दादा आणि या चौकार साईने संघ पोहोचतो या ठिकाणी 37च्या घरात 2 बाद 37 उर्वरित आणखीन 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे सुरुवात मात्र या ठिकाणी नोच्या आणि वाईटच्या स्वरूपात झाली होती नक्कीच या गोलंदाजीने जर बोल्ड घेतला जर या फलंदाज दांड्या गोल केला तर सागर पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅशबॅक आलेला क्या बात आहे सुरुवात चांगली झालेली आहे एक दमदार समालोचक सागर पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅशबॅक फुलटॉस बाय चेंडू ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह ट्रॅव्हल करतो या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मात्र हातामध्ये राहिला नाही गचाळ क्षेत्ररक्षण झालं त्याचा फायदा मात्र या ठिकाणी उचलला गेला या एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये केले गेले धावसंख्या 39 2 बाद पहिल्या षटकामध्ये विघ्नेश यांनी 9 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये कुणालाने 8 धावा दिल्या 2 विकेट काढल्या तिसऱ्या षटकामध्ये विपुल म्हात्रे याने 13 धावा दिल्या थोडस महागडा ठरला आणि चौथं षटक आपण पाहतोय मंगेश भगत याचं 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत राऊंड षट मारलेला फटका बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंगनचा क्षेत्रक्षेत्र मात्र चांगली फेकी करतोय पण या 2 फलंदाजांमध्ये चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय चांगला कॉल पाहायला मिळतंय रनिंग द बिटवीन पाहायला मिळतंय आणि त्याचाच मात्र फायदा या ठिकाणी कोहली संघाला होते आणि तितकाच चांगला प्रोत्साहन या ठिकाणी संघाच्या खेळाडूंकडून त्यांना दिलं जाते 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय 41 हा डेड बॉल हा चेंडू मात्र गणला जाणार नाही पंच लांछन गावणे यांच्या माध्यमातून हा इशारा येतोय रनअप मात्र या ठिकाणी चुकला गेला या नक्कीच मंगेश भगत याचा चला स्पीड घ्या पटापट आणखीन आपण भरपूर सामने खेळवायचे आहेत
बॅटची एज लागली या ठिकाणी आणि चेंडू मात्र सरळ जातोय 30 सर्कल मध्ये असलेल्या क्षेत्रच्या हातामध्ये आणि हाय फलंदाज माघारी परते. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय संगम भोईर. शेवटचा चेंडू असेल मंगेश भगत लास्ट चेंडू अंतिम चेंडू. चांगला फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी झेलू का बघा. खरं तर थोडासा हलगर्जीपणाच म्हणेल मी. त्याचा जर योग्यरित्या धावला असता तर हा झेल नक्कीच मिळाला असता. आणि या ठिकाणी षटक क्रमांक 14 समाप्त होते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागतात. या ठिकाणी 3 बाद 43 म्हणजे अर्थातच 44 धावांचं टार्गेट. नक्कीच या थोडासा विश्रांतीचा वेळ असल्यामध्ये इनिंग संपलेले आणि या काळामध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी ज्या ज्या देणगीदारांनी आम्हाला देणगी दिली त्या देणगीदारांची नावे वाचण्यामध्ये नक्कीच आनंद आहे. आदरणीय सन्मान्य श्री रमण तारेकर ग्रामसेवक पारगाव यांच्याकडे 30,000 रुपये. उपसरपंच उपसरपंच आदरणीय सन्मान श्री मनोजी दळवी साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये. उद्योजक पारगावचे आदरणीय श्री विजय पाटील 5,000 रुपये. उद्योजक पारगावचे आदरणीय अनिल मेहेर 5,000 रुपये. सुशीलजी तारेकर उपसरपंच यांच्याकडनं वायफायची सर्व सुविधा त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली. त्याचबरोबर कैलाजी तारेकर उद्योजक पारगाव यांच्याकडनं 5,000 रुपये. विशालजी तारेकर उद्योजक पारगाव यांच्याकडनं 2,500 रुपये. माजी सरपंच पारगाव यांच्या कवी तारेकर यांच्यामधून 5,000 रुपये. उद्योजक पारगावचे कन्हैया पाटील साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये. रोहिदासजी म्हात्रे उद्योजक पारगाव यांच्याकडे 5,000 रुपये. महेंद्र पाटील माजी सरपंच पारगाव यांच्यामधून 5,000 रुपये. त्याचबरोबर उद्योजक पारगाव विनायकजी पाटील यांच्यामधून 5,000 रुपये. त्याचबरोबर कृष्णाजी पेनकर उद्योजक पारगाव यांच्याकडे 2,500 रुपये. बळीराम तारेकरजी उद्योजक पारगाव यांच्याकडे 2,500 रुपये. त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश पाटील पारगाव यांच्याकडनं 5,000 रुपये. त्याचबरोबर विजयजी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील देणगीदारांची नावे नक्कीच वाचली जातील. चला खेळायला सुरुवात करूया. स्पीडअप घ्या लवकर. पहिली 4 षटकं ही आपली जी आहे तुमची ती 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण टाकायची आहेत. त्यानंतर 15 मिनिटामध्ये जर 3 षटकं फेकली गेली नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॅलो. तर जिगर करावकर साहेबांचं इथे आगमन झालेलं, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. ठाकूर साहेब आपण पाहतोय मैदानामध्ये लालचंदजी गावण आणि सचिनजी पाटील पंचांच्या भूमीमध्ये सकाळपासून या ठिकाणी त्या दोघांच्या माध्यमातून त्याचबरोबर निनाजी तारेकर असतील, राज पाटील साहेब असतील आणि अतिशय चांगली अशी पंचांची भूमिका पार पडली या ठिकाणी. आणि प्रत्येक निर्णयाचं स्वागत याने प्रत्येक संघाकडून खेळून केलं गेलंय. कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे.
सलामीची जोडी मध्ये आपण पाहतो या ठिकाणी प्रीतम दळवी आणि हितेश पाटील. हितेश पाटील तर 43 धावा काढल्यात आणि कोळी संघाने 44 धावांचा टार्गेट ठेवले त्या पारगाव संघापुढे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11च्या सरासरीने वाटचाल करायच्या पारगाव संघाला आणि दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन चालतोय मैदानामध्ये. आपण गोलच्या मार्कवर गोलंदाज मुकेश नाईक. पंचांकडे इशारा होते. चला स्पर्धेला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात. नाट्याचा दुसरा अंक चालू होईल. पहिला चेंडू मुकेश नाईक. अप्रतिम फटका, क्या बात है. चेंडूला मात्र पॉइंटच्या दिशेला दिशा दिली. चेंडू जातोय वन बाउन्स आलेला हा पहिला चेंडूवर चौकार. चांगली सुरुवात म्हणावं लागेल या ठिकाणी. अशा प्रकारे जर सुरुवात सातत्याने जर राहिली, प्रत्येक चेंडूवर जर मोठे फटके आले तर मला वाटतं हे 4 षटके खेळायची गरज नाही. कारण घरच्या मैदानावर खेळणारा हा संघ अर्थातच पारगाव संघ पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज प्रीतम. डिफेन्स मध्ये खेळायचा प्रयत्न या ठिकाणी बॅटची एज लागली आणि मात्र माघारी परतावला या फलंदाजाला. गॅप मध्ये काढायचा प्रयत्न केला गेला तर पण चेंडू मात्र या ठिकाणी एज लागली गेली आणि यस्टरचे मात्र आपली कामगिरी चोख बजावताना पहिला हातरा या ठिकाणी पारगाव संघाला. नक्कीच दडपण असेल पुढच्या फलंदाजावर की आपला एक महान फलंदाज या ठिकाणी माघारी परतला. पहिला चेंडूवर मात्र चांगला फटका मारला गेला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नवीन आता फलंदाज येतोय कुणाल मोकल, वन डाऊनचा प्लेअर या ठिकाणी. चला स्पीडअप घ्या लवकर कुणाल, चला फास्ट घ्या. नक्कीच हितेश पाटीलच्या जोडीला मात्र या ठिकाणी जातोय आपला कुणाल मोकल. पंचांकडनं गाड घेताना या ठिकाणी 44 धावांचा टार्गेट या ठिकाणी समोर आहे. नक्कीच कोली संघ एक बलाढ्य संघ, दोन्ही संघांमध्ये चालेल लढत भिडत एक रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी पाहतोय आपण. क्षेत्रक्षणी पाहणी करताना या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र चांगलाच नाही त्या ठिकाणी समाचार घेतला गेला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू बाहेरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. वेग तितकाच पाहायला मिळाला या गोलांच्या माध्यमातून. आतापर्यंत बघितलं तर पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट फेकला गेला. आणि मात्र आता या ठिकाणी एक चांगली लेंथ बघायला मिळते या ठिकाणी. या गोलंदाजाला समजलं की आता मला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आणि त्याच टप्प्यामध्ये गोलंदाजी करताना फलंदाज मात्र या ठिकाणी थोडासा स्थिर. मोठा फटका या ठिकाणी गॅप शोधला गेला. चेंडू जातोय सीमारेषा पार.
समाधानजी जाना घोपरकर साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे आणि आमचे उत्कृष्ट उद्योजक अनिल हरी मेहर साहेबांचं आगमन त्यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओटू ठाकूर साहेब. खरं तर हा खेळ थांबलाय. खरं तर मी सातत्याने सकाळपासून म्हणत आलो की हॉलिंडरने ताबा घ्यायचा आहे जेणेकरून अशा प्रकारची वेळ येऊ नये आणि खरोखरच ती नीना तारेकर साहेब ती वेळ आली आणि खरं तर निर्णय काय देवा हे खरं म्हणतं प्रश्न पडला आहे सगळ्यांना. एक मोठा फटका मारला गेला मिड विकेट आणि लॉंगॉनच्या गॅपमध्ये. चेंडू मात्र बाउंड्री जवळ पडला गेला. नक्की तो षटकार आहे की चौकार आहे हा प्रश्न मात्र हा कोडा मात्र सुटेना. सातत्याने पाहणी केली जाते ग्राउंडची त्या ठिकाणी बाउंड्रीची पाहणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून पाहिलं जाते. मनाचा मोठेपणा दाखवा जर काय असेल तर खरंच सांगा. जर वाटत असेल कोणाला जर षटकार असेल षटकार सांगा तर चौकार असेल तर चौकार सांगा. खेळ आहे खेळामध्ये आपण चिटिंग नाही करायची कोणी. चांगला खेळ आपण प्रत्येकाने खेळायचा आहे. आयुष्यामध्ये आपण क्रिकेट खेळताना किती मोठे पुरस्कार मिळवा मग ते मॅन ऑफ द सिरीज असेल मॅन ऑफ द ट्रॉफी असेल ती एखाद्या प्रेक्षकांच्या लक्षात राहणार नाही पण एक खेळाडू वृत्ती ती तुम्ही जर दाखवली तर आयुष्यभर ती प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जाईल आणि ते खेळाडू ते प्रत्येकाने दाखवले पाहिजे. आणि चांगल्या खेळाडूचा त्याच्या अंगावरील खरा दागिना म्हणजे खेळाडू वृत्ती. तो दागिना प्रत्येकाने परिधान करायला हवा. काय चौकार का पंच काय चौकार ठीक आहे. चला चौकारचा इशारा आणि 4 धावा मिळतात. स्वागत करूया निर्णयाचं आपण आयोजकांना. अरे बाबा ही टोळी जरा बाहेर काढा रे बाबा. सध्या यांचंच राज्य चालू आहे. हैराण केलं या लोकांनी. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 1/8. प्रीतम बेळ दळवी बघितलं तर चौकारच्या साईने बाद झाले. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज या ठिकाणी कुणाल मोकल. मोठा फटका हवाई फायर गई 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 गेंद सीमा रेषा पार 6 रनों के लिए सिक्सर. धन्यवाद. अशा तऱ्हेने षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 1/14. थोडंसं मागणं ठरलंय मुकेश नाईक आणि एक विकेट मात्र मिळवण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय युवराज. खरं तर 44 धावांचं टार्गेट आहे. 11च्या सरेसरने वाटचाल करायला हवी पण 14 धावसंख्या ही चांगली आहे. म्हणजे सराच्या सरानुसार 3 धावा एक्स्ट्रा काढलेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 18 चेंडूमध्ये 30 धावा काढायच्या जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता पारगाव संघाला या घरच्या मैदान खेळताना. लेफ्ट हँडेड बॅट्समन हितेश पाटील पहिल्यांदाच मात्र या ठिकाणी सामना केलेला. सलामीला आलेला बल्लेबाज याला मात्र अजूनही एकही चेंडू खेळता आला नाही. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी युवराज. ज्या प्रकारे अभिमन्यूला महाभारतामध्ये चक्रव्यूहामध्ये अडकवलं गेलं होतं त्याच प्रकारची व्यूह रचना रचताना या ठिकाणी हा गोलंदाज अर्थातच युवराज. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चेंडू मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. चांगली फेकी केली गेली या ठिकाणी पण तत्पूर्वी मात्र थोडासा पिचच्या बाहेर आउटफील्ड खराब आहे त्या ठिकाणी चेंडू पडला गेला आणि चेंडू मात्र थोडा उशिरा मात्र एसटी किपरच्या हातामध्ये गेला. लेग बाईची इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. बघा किती चांगले चाणाक्ष पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. अचूक अशी माहिती या ठिकाणी देत आहेत. लेग बाईची आहे बॅटची आहे बाईची आहे बॅटकट आहे. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 16. एक बाद 16. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना कुणाल हितेश या ठिकाणी आपण पाहतोय रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र एस्ट्यांच्या जवळून गेला. हाही चेंडू तर निर्धाव. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न कर या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे बीट झाले.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अर्थातच युवराज याची. खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू 30 सर्कल मध्ये राहिला. मिडांगचा क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चाणाक्ष त्यांनी चेंडू मात्र योग्यरित्या पकडला गेला त्याच्या हातून. तत्पूर्वी सहजरित्या दुसरी एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने खेळणारा अर्थातच कुणाल मोकल पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना त्याच्याकडे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. नक्कीच या खरं तर मैदानावर अनेकांनी या ठिकाणी धावांचा पाऊस पाडला गेला त्यांच्या माध्यमातून. त्यातला एक फलंदाज अर्थात कुणाल मोकल या ठिकाणी बघा वारंवार सातत्याने क्षेत्ररक्षण बदललं जाते. कारण की एकीकडे बघितलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे तर एकीकडे राईट हँडेड बॅट्समॅन आहे. आणि जेव्हा जेव्हा कॉम्बिनेशन असं असतं तेव्हा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र बदललं जातं. राईट आर्म राऊंड इकडे मारा करताना हा चेंडू स्केलच्या दिशेने मात्र मोठा फटका चेंडू जातोय. सीमा रेषा पार आलेला हा खणखणीत दंडाने चौकार. डीजे धाव फलकावर चेंडू आतापर्यंत फेकले गेले युवराजच्या कोट्यातून 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि 2 षटक शिल्लक आहेत. मोठा फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये मारलेला हवाई फायर पाहायला मिळाला. 6 धावांचा आलेला मोठा फटका षटकार. नक्कीच नाव विशाल आहे. नावामध्ये गोलंदाजीमध्ये विशालता आहे का ते पाहायचं. या विशाल गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होते का. जास्तीत जास्त विकेट काढता येतं. आतापर्यंत केवळ मात्र एकच धाव काढली गेली. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 17 धावा पारगाव संघाला यांच्या घरच्या मैदानात जिंकण्याकरता पहिलाच चेंडू या ठिकाणी पाहतोय विशाल याचा. सुंदर असा चेंडू या ठिकाणी. खरं तर चेंडू इतका वेगवान होता की बॅट घालण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ गेला यष्टीच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव ज्याने आम्हाला प्रसिद्धी दिली आमचं गाणं माणगाव पर्यंत नेलं असे गीतकार गायक संगीतकार सचिन परदेशी यांचं आगमन त्यांचं करूया सरशद अगद आणि परशुरामजी पाटील.
O2 प्रकाश अतिशय ठाकूर क्लासिकल दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू मात्र अप्पर कट केला गेला, दिशा दिली लक्षात दिशाने आणि चेंडू मात्र ते सीमारेषा पार 4 धावांसाठी आलेला हा चौकार. चल जाऊ गो धारापुरी नेऊन चल जाऊ गो धारापुरी धारापुरीचे हातेला नेऊन काय खाशील शिरापुरी रुसू नको फुगू नको नेऊन हात माझा जायला खाली. धावसंख्या धाव फलकावर 1-31 विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ अर्थात पारगाव संघ. जिंकण्याकरता धावा आहेत या ठिकाणी 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चेंडू पण 10 आहेत आणि धावसंख्या पण थोडीशी कमी म्हणतात अर्थातच 13 धावसंख्या. मोठा फटका या ठिकाणी झेल होऊ शकतो. नामी संधी आहे या ठिकाणी आणि या संधीचं या ठिकाणी सोनं केले गेले. हाही फलंदाज माघारी परतेल. बराच कालावधीनंतर आलेला हा महत्वाचा विकेट. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज. तर पंचाने लक्ष द्यायचं आपल्याला. एक मिनिट ठाकूर साहेब. सन्मान्य आदरणीय श्री रोहिदास नाईक जॉन्टी यांना विनंती करते की आपण आमच्या आतिथ्य कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. O2 प्रकाश ठाकूर सर. धन्यवाद. तर आठवण बघतो या ठिकाणी धावसंख्या धाव फलकावर झालेली ती 31. खरं तर मोक्याच्या क्षणी या ठिकाणी महत्वाची विकेट टाकली गेली अर्थातच हितेश पाटील याच्या माध्यमातून. एका चौकार साहाय्याने खेळवता 5 या धावसंख्येवर बाद झाला. कुणाल मोकल मात्र या ठिकाणी खेळतोय. 1 चौकार 1 षटकार 1 चौकार 1 षटकार अशा तऱ्हेने 2 षटकार आणि 2 चौकार ठोकलेत. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलंय की पारगाव संघाचा हा स्फोटक फलंदाज अर्थातच कुणाल मोकल याच्या माध्यमातून चांगली दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विघ्नेश पाटील आपण बघितलं तर या संघाच्या वतीने पहिलं जर षटक टाकलं होतं आणि विघ्नेश यांनी 9 धावा दिल्या होत्या. या 9 धावा वसूल करतोय का आपण नक्कीच या ठिकाणी पाहायचं आहे. विघ्नेश आणि कुणाल मोकल ही जोडी मैदानामध्ये. गोलांच्या मार्कवर विशाल आपण पाहतोय. पहिला चेंडू डाव, दुसरा चौकार, तिसरी विकेट. पुढचा चेंडू कार्पेट शॉट या ठिकाणी खेळला त्याला पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. चांगली फिकी केली गेली या ठिकाणी. तत्पूर्वी मात्र विघ्नेशने मात्र आल्या या ठिकाणी एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली साथ या ठिकाणी बघितलं तर जर कुणाल मोकलची या ठिकाणी मिळते विघ्नेशाला. अप्रतिम असा फटका. चेंडू नक्कीच जाईल सीमारेषा पार. कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू मेर गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डीप क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. धावा दिल्या, विकेट मात्र मिळवता आला नाही. तिसऱ्या षटकामध्ये विशाल याने 10 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या. अशा एकंदरीत आतापर्यंत 3 विकेट मात्र माघारी परतलेत. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि
7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी पारगाव संघाला. आव्हान छोटंसं आहे पण मैदानामध्ये स्क्रीजवर उपस्थित राहणं तितकंच महत्वाचं आहे. खरं जर विशाल सारखी जरा ही चौथं जर षटक टाकलं गेलं तर ओळे संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. विनंती असेल ओवळा संघाचा संघनायक कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. तर धावा काढायच्या असतील तर स्क्रीजवर राहणं महत्वाचं असतं, कारण का जेव्हा जेव्हा तुम्ही स्क्रीजवर उपस्थित तेव्हा धावा निघल्या जातात. जर विकेट सातत्याने पडल्या गेल्या तर मात्र पुढचे येणारे फलंदाज मात्र थोडंसं दडपणाखाली खेळतात. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज मयूर. फुटा चेंडू या ठिकाणी विकेट मिळते का पाहायचं आहे. झेल मात्र भूमीला दान झालेला आहे. नामी संधी होती या ठिकाणी. गचाळ क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. हा जर फलंदाज जर बाद झाला असता तर एक चित्र मात्र वेगळं असतं. जर अशा प्रकारे जर झेल सोडले गेले तर गोलंदाज नक्की काय करेल मला सांगा. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडूवर त्यांनी एक संधी दिली होती. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र ठिकाणी साथ देत नाही. विन द कॅच विन द मॅच असं सातत्याने म्हटलं जातं. आणि अर्धा खेळ जो अवलंबून असतो तो यष्टीरक्षकावर अवलंबून असतो. यष्टीरक्षक चांगला पाहिजे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे, चांगल्या कॅचेस घेतल्या पाहिजे. या ठिकाणी मात्र चित्र काही वेगळं दिसतंय. हा जागरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच मात्र अपील मात्र स्वीकारतायत. बोट वरती करून सांगतायत. हा फलंदाज मात्र बॅटचे एज घेऊन माघारी परतते. बॅकटेज पहिलं डीजे. नवीन फलंदाज अनिकेत पाटील. मी मगाशी सतत म्हटलं तर काही क्षणापूर्वी की मैदानामध्ये स्क्रीजवर उपस्थित राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर संयमाने खेळावं लागेल. या ठिकाणी मात्र मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली आणि लगेच विकेट किपर मात्र चाणक्य. मगाशी म्हटलं होतं की अर्धा खेळ जो विकेट किपरवर अवलंबून असतो. याच्या अगोदर मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने झेल गेला होता. तो मात्र झेल सुटला गेला. लगेच दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी झेल टिपला गेला. अनिकेत पाटील बघूया संघाची धोरा सांभाळण्याकरता जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका या ठिकाणी झेल होऊ शकतो पण मोठा गॅप आहे. बघूया त्या ठिकाणी काय होतंय. हा ही झेल मात्र भूमीला दान होते. या ठिकाणी सातत्याने लगातार रनच्या स्वरूपामध्ये हा बाद होते का बघायचं आहे. रनच्या स्वरूपामध्ये बात असेल तर पंचांनी बोट वरती करून आम्हाला एक इशारा द्या. नक्कीच पंचांचा इशारा रनच्या स्वरूपामध्ये. आणि खरं तर दुसरी एक सुरटी धाव म्हणावी लागेल. एकीकडे चांगला प्रयत्न केले होते. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता याच्या अगोदरही त्याच्याकडनं झेल सुटला गेला होता. खरं तर हाही खूप लांबचा झेल होता. प्रयत्न मात्र त्यांनी भरपूर केले गेले होते. झेलच्या जवळ गेला होता आणि मोठ्या क्षणी मात्र झेल हातातनं सुटला गेला. एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरले. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला या पारगाव संघाच्या फलंदाजाकडनं आणि दुसऱ्या धावेस मात्र या ठिकाणी त्यांना यश मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला. लागेल. एक चांगली खेळी करायला. धावा कमी असल्या तरी आता मात्र दोघांवर दडपण असेल. फलंदाज एकीकडे गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये ट्रायल करतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगली फेकी केली जाते. तत्पूर्वी मात्र सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट. क्या बात आहे. ऋषभ तारेकर म्हणायला लागेल तर चांगली साथ दिली या ठिकाणी. आणि 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना. प्रेक्षकांच्या भेटीला अशा प्रकारचे सामने क्वचितच पाहायला मिळतात. कधी कधी चेंडू कमी असतात, धावा जास्त, कधी धावा जास्त, चेंडू कमी असतात. उत्सुकता मात्र वाढलेली. आता नक्कीच प्रेक्षकांना वाटत कोण जिंकते कोण हारतोय. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज ऋषभ तारेकर. 2 चेंडू जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या या ठिकाणी झाली 42.
सुंदरचा कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्र, अप्रतिम क्षेत्रक्षण या ठिकाणी आणि रनरच्या स्वरूपात पाहत होते. क्या बात आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम क्षेत्रक्षण, दर्जेदार क्षेत्रक्षण. डीजे काय झालेला आहे, पण जिंकायचा असेल तर चेसिंग कंपल्सरी या आयोजकांचा या स्पर्धेचा नियम आहे. चला या पुढचा सामना असेल पारगाव आणि भिंगारी 40+. आणि एक लिजेंड खेळाडूंचा सामना पाहायला मिळेल. पारगाव वर्सेस भिंगारी. चला दोन्ही संघाच्या संघटनेकडे या. चला नाणेफेकी करून घ्या. लिजेंड खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल. तर तत्पूर्वी आपण मैदानामध्ये थांबूया. कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडू जिकडा करता एक धाव. फलंदाज या ठिकाणी विपुल मोकल. काय होतंय, काय घडतंय, याची देही याची डोळा. दडपण मयूरवर असेल, दडपण असेल विपुलवर. विपुल, संधी आहे विपुलला खरं तर पराजयाच्या छायेतून बाहेर काढण्याची. अनिल शेठ मेहर पारगाव यांच्या माध्यमातून नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला शेवटचा चेंडू असेल. चेंडू मात्र ट्रायल करतोय विजयाच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आणि घेऊन जाईल विजयाच्या दिशेने. नाव कोरलं या ठिकाणी विजयावर पारगाव संघाने. हॅलो, टॉस होतोय पारगाव आणि भिंगारी या दोन संघामध्ये आणि टॉसचा कॉल